हातकणंगले येथे लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत महिला एजंटसह लॉज मालकाला अटक करण्यात आली असून एक पीडित महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. हातकणंगले येथील हॉटेल पार्किंग लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब दशरथ पवार यांनी आपल्या पथकासह सदर लॉजवर छापा टाकला. या छाप्यात एका पीडित महिलेला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी लॉजचा मालक प्रवीण सूर्यकांत कोळी वय 35 वर्षे राहणार बाजारपेठ हातकणंगले आणि महिला एजंट उज्ज्वला बाबासो कुंभार वय 39 वर्षे राहणार शिरदवाड तालुका शिरोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लॉज मालक प्रवीण कोळी याच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत. कोल्हापूरहून यंग व्हॉइस न्यूज प्रतिनिधी लखन खांडेकर, कोल्हापूर.